आपण पाहतोय जवळपास 6-7 किलोमीटर दर्शनाची रांग आहे. धर्मदर्शन करण्यासाठी 7 किलोमीटरहून पब्लिक चालत जात आहे आणि या पब्लिक भक्तांसाठी वारकऱ्यासाठी बंडेगिरी मठाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सगळे सेवेकरी या ठिकाणी सेवा देत आहेत. पहाटेच्या 3 वाजलेत. 24 तास सेवा द्यायचा निर्धार आहे. मसाले भात सर्व प्रकारचं दान या ठिकाणी होत आहे. अवतार पुरुष छत्रपती ज्ञानेश्वर अप्पाजीकडून निरंतर 7 दिवस हे अन्नदान सेवा चालते. दर्शनासाठी विठोबाच्या रेकॉर्ड ब्रेक लाईन 7 किलोमीटर गेलेली. या ठिकाणी पण कडेपर्यंत भाविकांना 20 ते 22 किलोमीटर 22 तास दर्शनाला लागतील. त्यामुळे आम्ही रात्री जागून पहाटे 3-4 पर्यंत चहा चालू आहे. सध्या पण उद्याचा दिवस सोडून परवाच्या दिवशी आषाढी आहे. त्यानिमित्तानंही खूप तयारी आहे मठाची आणि जवळपास 1200 लोक सेवा देत असल्याने प्रत्येक माणूस कसा उपाशी पोटी जाणार नाही दर्शनाला. त्यासाठी बंडेगिरी मठाचं हे कार्य अवतार पुरुष छत्रपती ज्ञानेश्वरांचं हे कार्य अखंड चालू ठेवायचा निर्धार भक्तांनी घेतलेला आहे. धन्यवाद. किलोमीटर विठोबाच्या मंदिरासाठी येण्यासाठी कंटिन्यू अन्नदान सेवा चालू आहे. बुंदी, मसाले राईस, चहा, बिस्किट आणि जवळपास आज सर्वात झाले आणि एवढी मोठी विठोबाच्या दर्शनासाठी ही मोठी पायी चालू देणारी पदयात्रा ते सगळं मंदिरात जाणार आहे. मला वाटतं उद्या 20 ते 22 तास लागतील यांना पोहोचायला दर्शनासाठी. पण यांच्या पोटाची काळजी म्हणून अवतारी पुरुष दासोरत्न छत्रपती ज्ञानेश्वर अप्पाजींनी भक्तांना रात्रीच्या 3 वाजता हे प्रसाद दिलेला आहे आणि पुढे जवळपास आमचे 25 लोक वाटालेत आणि जाग्यावरती 4 स्टॉल चालू आहेत. निरंतर अन्नदान आता चालू आहे. सर्व भक्त खात दर्शनाला जावे एवढी इच्छा आहे.